पण इथून पुढे जाऊ नये म्हणून काही नाही ऍफिडेव्हिट घ्यायचं किंवा असं काय तू म्हणजे आईच्या आणि ज्यांच्या घेऊन जर जात असते की ज्यांच्या डीएनए मध्येच खोट आहे, मग अशा लोकांना उमेदवारी का दिली? ज्यांच्या डीएनए मध्ये खोट आहे, ज्यांच्या रक्तामध्ये भेसळ आहे, तुम्ही त्यांना काही केलं तरी ते 50-50 कोटी 100-100 कोटीला विकले जाणार. यासाठी तुम्ही सध्याचं राजकारणात जे डबकं केलंय काही लोकांनी, त्यांना दोष दिला पाहिजे. यापूर्वी होत नव्हतं असं. तिकीट देताना काही चूक होते असं काही नसतं. तुम्ही आमच्याकडे तिकीट मागायला आलेला आहात, तुमच्याकडे निवडून यायची क्षमता आणि आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आणि पक्षाचं जे आमचं एक गुडविल आहे त्याच्यावर तुम्ही निवडून येता. आता या 6 लोकांनी निवडून येऊन दाखवावं ना. आम्ही त्यांचा पराभव करू. लोक स्पष्ट 3 वर्ष आहेत त्यांच्याकडे. असू द्या केंद्रातली सत्ता आहे. असू द्या. निवडणुकीच्या समोर जसं लाडकी बहीण योजना आली तसं एखादी योजना आणू शकतात. तर त्याला पर्याय काय? म्हणजे शिवसेना राहणार आहे की तुम्हाला असं वाटत नाही का पत्रकार चुकतायत की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पैसे आहेत, अमुक आहेत, तुम्ही काय करणार? अशा तऱ्हेने हा देश विकायला पाहिजे ट्रम्पला. तुम्ही काउंटर केलं पाहिजे ना. तुमच्या काउंटर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक तुम्ही योजना आणली होती 5 रुपयासाठी. नाही, एक लक्षात घ्या, ती योजना तुम्ही नीटपणे लोकांपुढे मांडली नाही. सोडून द्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, पैसे आणायचे कुठून? आम्ही काही ठेकेदारांकडून खंडणा गोळा करत नाही ना. ते एकनाथ शिंदे करू शकतात, देवेंद्र फडणवीस करू शकतात. पूर्वी लोक पेट्यांमध्ये बोलायचे, हजारात बोलायचे, आता कंटेनर मध्ये बोलतात. 50 कोटी खोक्यात राहत नाहीत ना. 50 कोटी कंटेनर मध्ये राहतात. तुमच्या घरासमोर कंटेनर पार्क केला जातो. हे विरोधी पक्षाला शक्य आहे का? नाही. जोपर्यंत लोक विकायला तयार आहेत तोपर्यंत हे राजकारण असंच चालू राहील. त्याला जबाबदार नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचं दळबद्री राजकारण आहे. नाहीतर एकनाथ शिंदे का फुटला असता? नसते फुटले ते. तुम्ही त्यांच्यावरती केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणला. आमचे अनेक आमदार हे त्या भीतीपोटीच गेले. ममता बॅनर्जीचे अनेक लोक भीतीपोटी गेले. अजित पवार भीतीपोटी गेले. ह्याच्यावरती खरं म्हणजे मीडियाने मंथन केलं पाहिजे, पण तुम्ही बोलणार नाही या विषयावर कोणी. महाविकास आघाडी एकत्रित आहे रावसाहेब. अशा परिस्थितीमध्ये जो पुढचा प्लॅन असतो, मी काल कन्याकुमारी मुंबईत होते, आम्ही ऑब्झर्वेकडे बऱ्याच गोष्टी बोललो. निवडणूक हारल्यासारखं ते बोलतात की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या दृष्टीने पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडी एकत्रित आहे, एकत्रित आंदोलन करते, एकत्रित लोकांपुढे जाते. सरकारचे जे काही भ्रष्टाचार तुम्ही आरोप करतात ते लोकांपुढे मांडलं तर लोक तुमच्या बाजूने येतील, असा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत नाही. म्हणजे रामरक्षा आंदोलनात काँग्रेस दिसत नाही. हे चुकीचं आहे. रामरक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सगळ्यात पुढे आहे. मुळात हा जो विषय आहे श्रीराम मंदिर लुटीचा, दानपेट्या लुटण्याचा किंवा देणग्या चोरीचा, ज्याला तोंड कोणी फोडलं? सगळ्यात आधी अखिलेश यादव यांनी याच्यावरती हल्ला केला. अखिलेश यादव यांच्यानंतर राहुल गांधींनी याच्या विषयावरती आपली भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी अयोध्येत धडक मारली आणि खळबळ मारली. मग महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्याच्यावरती आंदोलन सुरू केलं आहे. मला वाटतं हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकला आंदोलन करणार होते, त्यांनी केलं. तेव्हा हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये ढगफुटी होणार अशी अफवा पसरवली. इतकी बदमाशी. आता गर्दी करू नका, आज नाशिकमध्ये ढगफुटी होऊन वादळ येणार आहे अशी अफवा त्याने पसरवली. आंदोलन होऊ नये यासाठी आंदोलन विस्कळीत व्हावं. आता इतक्या नीचतम पातळीवरती जे राजकारण करतात, तितक्या नीचतम पातळीवरती आमच्यासारखा विरोधी पक्ष, ज्याने एक चांगला संस्कार, ज्यांनी एक मोठा कालखंड पाहिलेला आहे, ते हे कालच्या पोरांसमोर काय इतके नीच होणार नाहीत ना. ठीक आहे ना. प्रत्येक गोष्टीला किंवा अशा प्रत्येक नीचतम कृत्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट असते. तशी यांची एक्सपायरी डेट जवळ आलेली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
म्हणजे सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.